नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये आपण 31st स्पेशल फिश स्टार्टर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। 31st नवीन वर्षाचं आगमन म्हणलं की आपल्या फॅमिली सोबत आपला आउट ऑफ स्टेशन जाण्याचा प्लॅन असतो किंवा आपल्या फॅमिली सोबत बाहेर कुठेतरी जाण्याचा आपण प्लॅन करतो। पण तुम्हाला जर बाहेर जाणं शक्य नसेल तर हॉटेलचा मेनू, हॉटेलचे स्टार्टर्स तुम्ही घरी बनवू शकता। तर त्यातलंच आज आपण क्रिस्पी कुरकुरीत असे पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यामुळे रेसिपी आवडत असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन हे स्टार्टर्स कसे बनवायचे ते बघूया। इथे मी फ्रेश असे 2 पापलेट घेतलेले आहेत आणि जिथून मी हे पापलेट घेतलेले आहेत तिथूनच हे व्यवस्थित स्वच्छ करून त्यावरती कट्स लावून घेतलेले आहेत आणि घरी आल्यानंतर एक 2-3 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता, खूप असे फ्रेश हे पापलेट मला भेटलेले आहेत। तर यावरती आता आपण सुरुवातीला मीठ घालून घेऊया, त्यानंतर थोडीशी हळद, कारण पापलेट किंवा कोणताही फिशचा प्रकार बनवत असताना लिंबूच्या रसऐवजी इथे मी आगळ वापरते, कारण फिशमध्ये कोकम आगळ असेल तर त्याची चव खूप छान येते। त्यामुळे इथे मी हळद, मीठ आणि कोकम आगळ घातलेला आहे। आता हे व्यवस्थित आपण या फिशला चोळून घेऊया। तुम्ही हे सर्व एकत्रित करून पापलेटवरती चोळून घेऊ शकता किंवा सेपरेट असं यावरती टाकून सुद्धा पापलेटला चोळून घेऊ शकता। तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता। खूप ठिकाणी तर एक वाटण तयार केलं जातं आणि ते पूर्ण वाटण पापलेटला लावलं जातं। ही पद्धत वापरली तर पापलेट हे आतून सुद्धा चवीला खूप छान लागतात। म्हणून सुरुवातीला आपण हळद, मीठ आणि कोकम आगळ घातलेला आहे, त्याचा पूर्ण रस आतपर्यंत उतरतो। 15 मिनिटं झालेली आहेत। आता पापलेटवरती आपण चवीनुसार लाल तिखट, फिश फ्राय मसाला अर्धा चमचा घालून हे व्यवस्थित पापलेटला मसाला चोळून घेऊया। तुम्ही जितका जास्त वेळ पापलेट मुरत ठेवाल तितकं त्याची वरची कोटिंग आणि आतून सुद्धा ते चवीला खूप छान लागतात, कारण त्यामध्ये तो मसाला अगदी छान मुरलेला असतो। त्यामुळे फिश वरून सुद्धा आणि आतून सुद्धा चवीला खूप छान लागते। आता यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया। तर इथे मी मोठा चमचा आहे त्यामुळे मी ते 1.5 चमचा घेतलेला आहे। लहान चमचा असेल तर 2 चमचे ही पेस्ट तुम्ही घेऊ शकता। तर 1.5 चमचा ही मी पेस्ट घेतलेली आहे। तर ही सुद्धा पापलेटला व्यवस्थित लावून घेऊया। तुम्हाला ही प्रोसेस वेगवेगळी करायची नसेल तर तुम्ही सर्व जिन्नस एकत्रित करून त्यामध्ये कोकम आगळ अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून तुम्ही पापलेटला हा मसाला लावून अर्धा-पाऊण तासासाठी मुरत ठेवू शकता। पण इथे मी जी रेग्युलर पद्धत मी वापरते तीच पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आता आपण पापलेटला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। तर आता ही पापलेट आपण जवळपास 30 ते 40 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया, कारण अगदी व्यवस्थित मुरली गेली की पापलेट आतून सुद्धा चवीला खूप छान लागते। आता आपण दुसरी फिश कोणती आहे ते बघूया। तर इथे मी सुरमई घेतलेली आहे। सुरमईचे खूप मोठे अशी छान काप करून मी आणलेले आहेत आणि जसे आपण पापलेट मसाल्यामध्ये कोट करून ठेवले मुरवण्यासाठी, अगदी त्याच पद्धतीने पाऊण तासापूर्वी हे मी सुरमई मसाला लावून ठेवली होती। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर इथे मी एक डिश घेतलेली आहे। या डिशमध्ये आपल्याला समप्रमाणामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फिश फ्राय मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण एक पीस अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। यावरती तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर कोटिंग लावली, प्रेस करून त्यावरती कोटिंग लावली तर ती कोटिंग तेलामध्ये निघून जाते, अगदी अलगद अशी निघून जाते, कारण त्या कोटिंगचा खूप मोठा असा एक थर तयार होतो। त्यामुळे जितकं यावरती कोटिंग बसतं तितकंच आपल्याला यावरती हे लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते थोडंसं झटकून घ्यायचं, म्हणजे त्यावरती जी एक्स्ट्रा कोटिंग आहे ती निघून जाते। इथे मी सुरुवातीला 2 पीस कोट करून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित कोटिंग करून झालेलं आहे। एका डिशमध्ये आपण बाजूला काढलेलं आहे। गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। ही सुरमई तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा अशा प्रकारे फ्रायसुद्धा करू शकता। इथे मला आज
पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय करायचे आहे, त्यामुळे ते मी तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि फिश आपण तेलामध्ये सोडल्यानंतर तेल आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा चमचाने घालून घ्यायचं आहे, त्यामुळे वरची बाजूसुद्धा अगदी थोडीशी ती शेकली जाते, ड्राय होत नाही। आणि खालची बाजू 1.5 मिनिटं शेकल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या बाजूने ही फिश उलटून घ्यायची आहे। तर खालची बाजू 1-1.5 मिनिटं झालं छान अशी तळली गेलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, यावरती खूप जास्त तुम्हाला कोटिंग दिसत नाही, अगदी हलकी अशी कोटिंग आपण करून घेतलेली आहे। फक्त 1.5 मिनिटामध्ये खालची बाजू कुरकुरीत अशी क्रिस्पी तळली गेलेली आहे। तर दोन्ही बाजूने आपण 1-1.5 मिनिटं आणि दुसरी बाजू 1.5 मिनिटं म्हणजेच 3 मिनिटं हे छान मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेतलेलं आहे। सुरमई फिशचे काप मोठे असल्यामुळे इथे मला एक बाजू तळण्यासाठी 1.5 मिनिटं लागलेला आहे। लहान असेल तर कमी वेळ लागू शकतो, पण मीडियम फ्लेमवरती तळायचं आहे। आता ही फिश छान तळून झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। खूप जास्त वेळ लहान गॅस करून तुम्ही तळत राहिलात तर ही फिश लवकर तुटत नाही, हार्ड होते, ती ज्युसी होत नाही आणि वातडसुद्धा होते। त्यामुळे 1.5 मिनिटं एक बाजू आणि 1.5 मिनिटं दुसरी बाजू असं 3 मिनिटं झाल्यानंतर पटकन ही फिश तेलातून काढून घ्यायची आहे। राहिलेले पीससुद्धा आपण आता छान सुरुवातीप्रमाणेच तळून घेऊया। आणि वरच्या बाजूला तुम्ही अशा प्रकारे तेल घातलं की वरची बाजू कोरडी होत नाही, त्याची कोटिंग निघत नाही, त्यामुळे एक दुसरा चमचा घेऊन अशा प्रकारे वरच्या बाजूने सुद्धा तेल घालायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप कुरकुरीत अशी ही सुरमई तळून झालेली आहे। तर राहिलेली फिशसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे। आता ही एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान रंग आलेला आहे आणि खूप जास्त अशी कोटिंगसुद्धा यावरती दिसत नाही, कारण आपण खूप हलक्या हाताने यावरती कोटिंग केलेली आहे। कुरकुरीत अशी ही सुरमई फ्राय तळून झालेली आहे। तर अशा पद्धतीची सुरमई फ्राय नक्की करून बघा। आता पापलेटसुद्धा छान मसाल्यामध्ये मुरले गेलेले आहेत। तर सुरुवातीप्रमाणेच आपण इथे रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, फिश फ्राय मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पापलेट फक्त तांदळाचं पीठ लावून किंवा फक्त रवा लावून सुद्धा फ्राय करू शकता, पण इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घेऊन त्यामध्ये मसालेसुद्धा घातलेले आहेत, त्यामुळे वरची कोटिंगसुद्धा चवीला खूप छान लागते। आणि आपण सुरमई ज्याप्रमाणे तळली त्याचप्रमाणे पापलेटसुद्धा तळणार आहोत। खूप हलक्या हाताने यावरती कोटिंग करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, जे आपण पापलेटवरती कट्स लावलेले आहेत त्यामध्ये सुद्धा मसाला छान मुरलेला आहे। पापलेट चवीला खूप सपक असल्यामुळे त्यामध्ये मसाला भरून भरलेलं पापलेट असं बनवलं जातं, त्याचबरोबर तंदुरी पापलेटसुद्धा बनवलं जातं। पण आज आपण इथे रवा फ्राय पापलेट बनवणार आहोत। तर अशा प्रकारे थोडासा मसाला मी पापलेटवरती लावून घेतलेला आहे आणि कोरड्या हाताने त्यावरती रवा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे, हाताने त्यावरती प्रेस करून घ्यायचा नाही। त्यामुळे जितकं त्यावरती पीठ बसेल तितकंच आपल्याला लावून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने यावरती आपण रवा पसरवून घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अगदी आपण रवा फक्त भुरभुरलेला आहे, त्यावरती प्रेस करून बसवलेला नाही आणि फिश अशी पकडून आपल्याला थोडीशी झटकून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप अगदी हलकी लाईट अशी आपण यावरती कोटिंग करून घेतलेली आहे। आता त्याच तेलामध्ये आपण हा पापलेट छान मीडियम फ्लेमवरती तळून घेऊया। आपण इथे पापलेटचे पीस नाही तर पूर्ण एक अख्खा पापलेट एका वेळी तळणार आहोत, त्यामुळे इथे आपल्याला थोडासा वेळ जास्त लागणार आहे। सुरमई फ्राय करण्यासाठी जितका वेळ लागला त्यापेक्षा थोडासा वेळ आपल्याला जास्त लागणार आहे। कोणतीही फिश घेतली तर ती फिश तळण्यासाठी किंवा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती ही पापलेट आपण 2 ते 2.5 मिनिटं एक बाजू छान मीडियम फ्लेमवरती खरपूस क्रंची होईपर्यंत तळून घेऊया आणि मग दुसऱ्या बाजूने आपण परत 2 ते 2.5 मिनिटं ही छान तळून घेऊया। आता आपण सुरमई फ्राय केल्याप्रमाणेच यावरती सुद्धा
थोडंसं गरम तेल घालून घेऊया, त्यामुळे वरची बाजूसुद्धा अगदी हलकी छान शेकली जाईल। आता 2 मिनिटं झालेली आहेत। आणखी थोडीशी मला खरपूस करून घ्यायची आहे, म्हणून एक अर्धा मिनिट मी परत ठेवणार आहे। आपल्याला खालची बाजू चेक करायची आहे। सतत तुम्ही याची बाजू पलटत राहिलात तर त्यावरची कोटिंग निघू शकते, त्यामुळे एक बाजू पूर्णपणे 2 ते 2.5 मिनिटं किंवा 2 मिनिटं वेळ लागेपर्यंत आपल्याला ती छान एक बाजू तळून घ्यायची आहे। मग नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला ती उलटून घ्यायची आहे। 2.5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याची बाजू उलटून घेऊया। तर अशा प्रकारे चिमटा असेल किंवा हाताने सुद्धा तुम्हाला जर जमत असेल तर हाताने सुद्धा याची बाजू उलटून घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता खूप सुरेख असा रंग आलेला आहे आणि एकसारख्या रंगावर याची खालची बाजू छान अशी तळली गेलेली आहे। आणि इथे मी फिश फ्राय जास्त प्रमाणात करायची होती, त्यामुळे मी इथे तळण्यासाठी घेतलेली आहे। तुम्ही जर शॅलो फ्राय करणार असेल तर सुरुवातीला थोडंसं तेल घालून परत तेल लागलं तर तुम्ही परत तेल त्यामध्ये ॲड करून ही फिश तळून घेऊ शकता, त्यामुळे उरलेलं तेल वाया जाणार नाही। तर अशा प्रकारे आपण खालची बाजूसुद्धा एक 2-2.5 मिनिटं छान तळून घेऊया। खालची बाजू तळून होत आहे तोवर इथे आपण बाजूला एक सोबत सलाड बनवून घेऊया। तर इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्यावरती थोडंसं कोकम आगळ घातलेला आहे, थोडासा चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर हे सगळे एकत्रित मिक्स करून याचं मिक्स सलाड बनवू शकता, किंवा इथे मी आज फक्त कांदा वापरून हे सलाड बनवणार आहे, ग्रीन सलाड बनवणार आहे। तर अशा प्रकारे मी कांदा कट करून त्याचे असे रिंग्स वेगवेगळे केलेले आहेत आणि या मसाल्यामध्ये आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित कोट झालेलं आहे। यावरती मी फ्रेश बारीक कट केलेली कोथिंबीर आणि एक अर्धा चमचा लिंबूचा रस घातलेला आहे, त्यामुळे हे चवीला खूप छान लागते। सलाड तयार झाले आणि फिशसुद्धा छान अशी तळून तयार झालेली आहे। आपण डिशमध्ये इकडे छान चटपटीत असं सलाड आणि मस्त कुरकुरीत अशी पापलेट सर्व केलेली आहे। तुम्हाला यावरती लिंबू पिळून खायचा असेल तर ते चवीला आणखीनच छान लागते। तर अशा पद्धतीने आपण 31st स्पेशल स्टार्टरच्या रेसिपी घरी बनवलेल्या आहेत। तुम्ही बाहेर जाण्याचा तुमचा प्रोग्राम नसेल तर घरच्या घरी असे हॉटेल स्टाईल स्टार्टर नक्की करून बघा। ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।